एकूणच या युद्धाच्या झळा आता भारतापर्यंत सुद्धा पोहोचलेल्या आहेत। भारताच्या दारात काय सध्या परिस्थिती आहे पाहूया। पंतप्रधान नरेंद्र मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांसोबत फोनवरून चर्चा, वाढता तणाव, नागरिकांच्या जीवितहानीसंदर्भात चिंता व्यक्त, शांतता आणि स्थिरतेसाठी हे 9,000 विद्यार्थी अडकले। यूएईमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या कुटुंबियांनी चिंता करू नये, भारतीयांच्या सुरक्षेसाठी यूएई सध्या कटिबद्ध, भारतातील यूएईचे राजदूत डॉक्टर अशाली यांच्याकडून आश्वासन। गॅस तुटवड्यामुळे देशातील 20% लोकसंख्येला मोठा फटका, आजपासून व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू होणार, पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांची लोकसभेत घोषणा। भारतात इंधनाचा कोणताही तुटवडा नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका, लवकरच सीएनजी गॅसचा पुरवठा पूर्णतः सुरळीत होईल, पेट्रोलियम मंत्र्यांची ग्वाही। सौदी अरेबियामधून कच्च्या तेलाचं जहाज मुंबईमध्ये, भारतासाठी तेल आयात करणाऱ्या लायबेरियाच्या शेनलॉंग या जहाजाचा धाडसी प्रवास, 1.35 लाख टन कच्चं तेल घेऊन हे जहाज मुंबई बंदरात। चाकणमधील अनेक औद्योगिक वसाहतीमधील अनेक कंपन्यांचा गॅस पुरवठा बंद झाल्यानं सुमारे 30% कंपन्यांचं कामकाज ठप्प।